एक एक गोष्टी शिकत एक एक गोष्ट आपण माहिती करत 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 आपण थोडंसं पुढे निघतो. नंतर शिव पार्वती बसलेले आणि त्यांनी पार्वतीला आलिंगन दिलेलं आहे. डाव्या हाताने आलिंगन दिलेलं आहे आणि पार्वती बसली बरोबर. तर शिव तो बघायला मिळतो. आणि इथे जर बघितलं तर रामायणातला प्रसंग, इथे पण रामायणातला प्रसंग बघायला मिळतो. साधारण तुम्ही सांगू शकता रामायणातला काय प्रसंग आहे. त्याच्यानंतर एक वाली सुग्रीव पण युद्ध होतं ना, तर ते पण इथे ते पण बघायला मिळतं. आणि तेच युद्ध आणि त्याच्यानंतर इथं राम लक्ष्मण बघायला मिळतो 2 नंबरला. तर साधारणतः हे रामायणातला प्रसंग बघायला मिळतात. या पद्धतीचे आपल्याला परत शिल्प बघायला मिळतात. तर ह्या शिल्प सुद्धा आपल्याशी परत बोलतच असतात बरोबर असतात. आता तिकडून 2 नंबरचे जर शिल्प बघितलं तर एक साधारणतः काय सांगता येईल का त्या शिल्पाबद्दल? खंडित आहे ते शिल्प, आरसा आहे बरोबर बरोबर. तर याच्यामध्ये तिला म्हटलं जातं दर्पण सुंदरी, तर दर्पण म्हणून याच्यामध्ये ओळखलं जातं. तर याच्या मागची भावना किंवा याच्या मागची कन्सेप्ट एकच आहे का आरशात बघतो म्हणजे काय करतोय आपण आपल्या अंतर्मनामध्ये बघतोय किंवा अंतर्मनामध्ये डोकून बघतोय किंवा ते जे हितगुज जे साधतोय आपण ते कोणाशी तरी इंटरॅक्ट म्हणजे त्याच्यामध्ये ते संवाद साधतोय. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना किंवा इथे येत असताना किंवा हे करत असताना थोडं तरी आपण आपल्या अंतर्मनात डोकून बघतो का? म्हणजे माझी भावना क्लिअर आहे का? माझ्या सगळ्या गोष्टी मी ह्या पद्धतीने इथे आलेलो आहे. तर एक अंतर्मनातली जी भावना असते तर ती दर्पणा ही सांगत असते. आणि विशेष करून ती मला खूप आवडते. आमचं एकच आहे का आरसा कधीच खोटं बोलत. तुम्ही किती जरी काय सांगितलं तर आरसा तुमच्याशी हा कधी खोटं बोलणार नाही. तुमच्या मनात काय चाललं किंवा तुमच्याच्यात जे काय ते सगळं स्पष्ट चित्र दिसतं. याच्यामध्ये हा आरसा दाखवत असताना परत बऱ्याच वेळेस आरसा सपाट दाखवत नाही, शक्यतो बहिर्गोल आरसा दाखवतो. कारण बहिर्गोलाच्या साठी दाखवतात का त्या बहिर्गोल आरशामधून अजून चित्र किंवा अजून जे आहेत ते तुम्हाला अजून वाईट दिसतं किंवा मोठं दिसतं. इथं बऱ्याच वेळेस आरसा सपाट न दाखवता तिच्या हातामध्ये तो बहिर्गोल, पण त्याचा मागचा उद्देश तो एकच आहे का थोडं जरी तुम्ही हे करत असाल तर एकदा फक्त जरा थोडंसं अंतर्मनामध्ये तुम्ही बोला किंवा अंतर्मनामध्ये थोडंसं डोकून बघा आणि मग तुमचे विचार प्रगट करा. नंतर तिच्या शेजारी परत एक शिल्प आहे तिच्या डाव्या हाताला, तिच्या डाव्या हाताला शिल्प, त्याच्याबद्दल कोणाला काय सांगता येत आहे का? तर तिथं पण एक सुंदरी आहे, तिथं सुंदरी तिच्या उजव्या मांडीवर जर बघितलं तर एक छोटासा प्राणी दिसतोय, त्याला कपी म्हणतात. कपी म्हणजे माकड किंवा वानर. तर तिच्या त्याच्यावरती केलेलं आहे आणि काय केलेलं आहे त्यांनी ना तिच्या नेसूचं वस्त्र आहे ना थोडंसं खाली ओढलेलं आहे. तर तिच्या नेसूचं वस्त्र केलेलं आहे. तर कपी किंवा माकड याच्यामधली एकच गोष्ट आहे का ते आपल्या चंचल मनाचं प्रतीक आहे. कपीला आपलं चंचल मन मांडलेलं आहे. कारण कपी तुम्हाला एका जागी कधी स्थिर दिसत नाही, तो इकडे तिकडे कुठं ना कुठं असतो. तर आपलं मन पण तसं चंचल आहे. आपल्याला पण एक स्थिरता यायला किंवा स्थिर व्हायला तेवढी साधना म्हणा किंवा तेवढी ती गोष्ट लागते तेव्हा कुठंतरी आपण स्थिर होतो. शेवटी नाही तर आपलं मन आणि ते कपी सारखंच आहे. पण जर तुमचं मन स्थिर नसेल किंवा तुमचं मन थाऱ्यावर नसेल किंवा तुमचं मन तुमच्या ताब्यात नसेल तर तुम्ही जगासमोर उघडं व्हायला वेळ लागेल. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर कुठली गोष्ट बोलायची असेल सांगायची असेल तर कुठंतरी तुमची स्थिरता पाहिजे किंवा कुठे तुम्ही स्थिर असलं पाहिजे तेव्हा कुठे तुमचे ते विचार. तर आलन पटकन बोलल्यान गेला विचार करत तर नाही लगेच का तर तुमच्या हातात तुमची शोभा करून देता येतात. तिथे का तर तुमचं परत ते संदेश सांगतं का तुमचं मन इथे कपीसारखं नसावं. जर का तुमचं मन कपीसारखं चंचल वगैरे किंवा झालं तर तुमची जगासमोर ही स्थिती झालेलीच. चला पुढे आता बघितलं तर याच्यात थोडंसं तंत्रामध्ये पण जातं. तिथं आपल्याला एका ठिकाणी नृत्य गणेश बघायला मिळतं. नृत्य गणेश बघायला मिळतं. त्याच्या शेजारी 2 बघितले तर 2 कामशिल्प आहेत. त्याच्या शेजारी 2 कामशिल्प ह्या भिंतीवर गेलेले हा मधली शेवटची भिंत. त्याच्यात जर बघितलं तर बघा उजव्या हाताला नृत्य गणेश आहे. नंतर शेजारी तो एक बेड आहे म्हणजे बिछाण्यासारखं आहे याच्यासारखं बघा. याचीच एक साधारणतः रिप्लिका तिथे गेलेली आहे बघा. तर त्या पद्धतीचे कामशिल्प पण बघायला मिळतात. म्हणजे थोडंसं हे तंत्रामध्ये पण होतं. आता याच्यामध्ये ह्या मंदिराचं परत एक वैशिष्ट्य असं का एक संकल्पना अशी आली होती का अष्टदिक्पाल म्हणून. तर 8 दिशांचे स्वामी अधिपती म्हणजे जसं पूर्वेचा इंद्र, पश्चिमेचा वरुण, उत्तरेचा कुबेर, दक्षिणेचा यम, आग्नेयेचा अग्नी. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे का बऱ्याच ठिकाणी जे दाखवतात दिक्पाल दाखवतात ते एकटे दाखवतात किंवा त्या दिक्पालिका दाखवतात. तर इथे ते जोडीने बघायला मिळतो. तर इथे पूर्वेचा जो इंद्र तो इंद्र आणि इंद्राणी असे त्या दोघं जण बघायला मिळतात. आता हा समोर मला इंद्र केला लगेच त्याची बाजू थोडीशी त्या बाजूने काय केलं अग्नियाचा लगेच अग्नी त्या बाजूने केलं. तर म्हणजे तर अष्टदिक्पाल जे बघायला मिळतात ते अष्टदिक्पाल तुम्हाला जोडीने बघायला मिळतात. आणि मंडपाच्या 4 कोपऱ्यांवर त्या पद्धतीचं ते अंकन बघायला मिळतं.
तर हा इथं बघायला मिळत होता आपल्याला इंद्र आणि इंद्रायणी. तर याच्या मागं एकच हे होती का अष्टदिक्पाल म्हणजे जर इथं 8 दिशांकडून जर कुठल्याही प्रकारची जर स्वारी झाली किंवा जर तुमच्यावर जर आक्रमण झालं तर ते आक्रमण थोपवून धरण्यासाठी तुमचे कमांडर म्हणा किंवा सेनापती म्हणा हे तुमचे ते असणारे आणि त्या दिशेचं तुमचं रक्षण करतात. परत हे करत असताना ही पृथ्वी किंवा ही भू झाली, तुम्ही त्याच्यावरती हे मंदिर बांधलं किंवा स्ट्रक्चर उभं केलं, हे उभं करत असताना त्याच्या भाराने हा भाग परत असं येऊ नये. त्याच्यामुळे अष्टदिक्पाल करून काय केलं तर बॅलन्स परत साधलं जाईल. म्हणजे एक शिल्प बनवत असताना त्याच्या मागे 1, 2, 3, 4, 5, 6 अशा या सगळ्या कन्सेप्ट एकत्र केले. म्हणजे 8 दिवसांचं तुमचं रक्षण पण झालं आणि तुमची ती पृथ्वी बनाकेली जमीन ती वरती अशी होऊ नये त्याच्यामुळे त्याच्यावरती वजन पण तोडून पडलं. आता याच्यातला एक रामायणातलाच प्रसंग आहे, एक सगळ्यात सोपा रामायणातला एक प्रसंग आहे याच्यामध्ये. आपण राजा चढवकर छत्र धरतो आपण, बरोबर. तर त्याच्यानंतर परत जर बघितलं तर याच्यामध्ये 3 नंबरचं जर बघितलं तर तो सेतू जो बांधायचा होता, तो सेतू बांधायचा तर ती कपी सेना किंवा वानर सेना आहे आणि त्याच्या खाली तो सेतू आता त्यांच्या दगड वगैरे घेतलेले आणि ते सेतू बांधण्याचं काम पूर्ण चाललेलं. परत इथे नृसिंह आणि परत ते युद्ध बघायला मिळतंय. त्याच्या एका डाव्या हातामध्ये ढाल बघायला मिळते, वरती तलवार बघायला मिळते आणि हा नृसिंह अवतार, कारण इथं फक्त चक्रच बघायला मिळतंय बघा, त्याच्यामध्ये चक्र बघायला मिळते, तो अवतार बघायला मिळतो. आणि त्याच्या शेजारी बघितलं त्या बाजूला तर त्याच्या म्हणजे इकडून 5वं इकडं बघितलं तर ती महिषासुरमर्दिनी, कारण खाली जो महिष दाखवलेला आहे त्याचं मुंडकं हे झालेलं आहे, तुटलेलं आहे, त्याचं मुंडकं तुटून खाली आलेलं आहे आणि नंतर देवीने काय केलेलं आहे, त्रिशूळाने त्याला आपल्या याच्यावर उचललेलं आहे आणि उचलून त्याला वरती घेतलेलं आहे आणि तो मानवी रूपामध्ये पुढे वरती आलेला आहे. तर साधारणतः अशा प्रकारची जी शिल्प होती, म्हणजे महिष पूर्वी फक्त हा महिष फक्त पशु रूपाने किंवा त्या जनावरच्या त्या रूपाने दाखवायचा, त्याच्यानंतर त्याला मानवी स्वरूप द्यायला लागले. तर साधारणतः 6व्या-7व्या शतकानंतर म्हणजे गुप्त कालखंडानंतर वगैरे तो मानवी रूपामध्ये पण असा दाखवायला लागला. तर आपल्यालाच बराच काय करतं का सिंह खाली बघायला मिळतो, तो महिषासूर खाली बघायला मिळतो आणि देवी उभं राहून त्याला त्रिशूळ मारताना भेटते. पण तुम्हाला जरी झालं त्याची जागा कमी असेल किंवा त्यांनी त्याची प्रतिभा लावलेली तर तो तरी बघितला तर देवीचा बघा डावा पाय त्या महिषच्या याच्यावर दिसतोय, पाठीवर दिसतोय आणि तो पुरुष रूपाने आल्यानंतर त्रिशूलाने त्यांनी वरती उचलून घेतलेलं. तर म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या कथा असायच्या त्या तुम्हाला जर ज्ञानी करायचं आहे, शिक्षित करायचं आहे किंवा जे माहिती द्यायची असतात तर ह्या पद्धतीने चित्राच्या रूपाने तुम्हाला परत बघायला मिळतो. तो झाला परत तो पौराणिक पद्धतीचा. परत तुमच्या जीवनातला आला तिथं कोपऱ्यात परत दर्पण आहे, परत इथं ही चामरधारिणी दिसते, दोघी जणी चामरधारिणी. आता यांच्या हातात चामर आहे, कारण मागाशी तुम्हाला जे निधीचं दाखवलं तर ते मोठे होते, ह्या चामर आहे. चामर म्हणजे हवा जे घालतो आपण ते सेवा करतो, जे चामर घालतो किंवा करतो म्हणजे काय तुमची परत सेवा वृत्ती आलेली, ही सेवा वृत्तीचं ते चामर बघायला मिळतं. आता याच्यामध्ये परत काय झालं, इथून भाग बदलला, इथून एक जो भाग झाला इथं पण आपल्याला छोटे परत शिल्पकला कुरडू भाग म्हणतात त्याला, इथं पण बघायला मिळतं. तर हिच्या हातामध्ये बघितलं तर एक माला बघायला मिळते, पुष्पमाला जी आहे ती पुष्पमाला बघायला मिळते. नंतर तो एका समय याच्यामध्ये पण तुम्हाला झिजल्यामुळे तो लक्षात येत नाहीये, हा पण लक्षात येत नाहीये. इथे आपल्याला चामुंडा बघायला मिळते, चामुंडा. तर चामुंडा का बरं, तर तिचं जे वाहन असतं ते प्रेत वाहन आहे किंवा इथं खाली हे प्रेत वाहन बघायला मिळते, प्रेतावरती उभे. त्याच्यानंतर तिचं पोट बघितलं तर पोट पूर्ण खपाटीला गेलेलं आहे, आणि तिने डाव्या हाताची करंगी आपल्या तोंडामध्ये धरलेली असते. तर ह्या मंदिरावर पण एक चामुंडा आहे, जाताना आपण ती बघू, परत येताना तिचं बघू, आणि पुढं पण एक चामुंडा आपल्याला बघायला मिळते. म्हणजे काय असतं तर एक जे भाग असतात आपण एक भाग शिकत असतो. आता याच्यातले काही आपण शिकलो, काही भाग सोडून दिले, जसं त्या कपीचं झालं किंवा दर्पणाचं झालं, हे विकार होते आपले, ते विकार आपण सोडून दिलेले किंवा ते विकार आपण मनात आणत नाही किंवा ते इथून पुढे आपण सोडण्याचा किंवा त्याचा तो प्रयत्न करतोय आपण. तर अशा एक गोष्टी शिकत जातोय, एक गोष्टीची आपल्याला माहिती पण होत जाते. आता इथे परत तोच रामायणातले प्रसंग बघायला मिळत आहेत आपल्याला. आता तो वाटिकेचा उद्वंस किंवा परत ते वाली सुग्री वगैरे युद्ध किंवा ते वनात निघालेले तो प्रसंग बघायला मिळतो. आता याच्यामध्ये परत फक्त इकडून 2 नंबरचं जे आहे, इकडून 2 नंबरचं ते थोडासा रामायणात म्हणजे रामायणातला प्रसंग पण तो याच्याशी निगडीत आहे, रावणाशी निगडीत. सांगता येईल का तो रावणानुग्रह म्हणजे शिव अनुग्रह म्हणजे शिव संवारच करतो किंवा हे करतो, शिवाचे बरेच रूप आहेत. जसं जसं त्याचं रूप बदलतं तसं इथं रावणानुग्रह म्हणून एक हे आलेलं आहे. कारण रावणाचा भाऊ सावत्र भाऊ कुबेर, तो लंका ही कुबेराची होती. तर त्यांनी काय केलं, रावणाने लंका कुबेराची होती. आता ती स्टोरी तरी म्हणते शॉर्टमध्ये ते कुबेराची लंका त्यांनी जिंकली
आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि जे पुष्पक विमान जे होतं हे कुबेराचं होतं. तर ते पुष्पक विमान त्यांनी घेऊन घेतलं आणि ते पुष्पक विमान घेऊन तो निघाला. तर निघाला होता. तर रावण हा शिवभक्त आहे, म्हणजे रावण शिवभक्त आहे. तर तो निघाला होता. तर त्यांनी काय केलं, त्याला रस्त्यामध्ये कैलास दिसला. कैलास दिसला तर त्याची साहजिकच कैलासावर जाण्याची इच्छा झाली. तर शिव पार्वती ही एकांतामध्ये होती. तर त्यांच्या याच्यामध्ये तर द्वारपालांनी त्याला सोडलं नाही, म्हणजे आम्ही तुला सोडू शकत नाही. आता सोडू शकत नाही म्हटल्यावरती त्याचा अहंकार जागा झाला. मी शब्द काय वापरला, त्याचा अहंकार जागा झाला. आता अहंकार जागा झाला म्हटल्यावरती तर रावण महाबलाढ्य. तसं पाहायला गेलं तर तो वडिलांकडून ब्राह्मण कुळातून आलेला, आईकडून राक्षसी कुळातून आलेला. त्या दोन्ही येतात तो संमिश्र हे झालेला. तर त्याचा अहंकार जागा झाला. फक्त अहंकार हा शब्द कायम लक्षात ठेवा. त्याचा अहंकार जागा झाल्यावरती तो तुम्ही मला कोण अडवणार आहे, काय 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 असे, ठीक आहे तुम्ही जर मला जाऊन देत नाही ना, आता मी एक काम करतो, मी कैलासच घेऊन जातो. असं करून तो कैलासाखाली गेला आणि कैलासाखाली घेऊन काय केली, कैलास उचलायला सुरुवात केली. कैलास उचलल्यासारखे तर कैलासाचा डगमगायला लागला. तर साहजिकच कैलासावरती धावपळ सुरू झाली. दास सगळे गणबिन सगळे लांब जायला लागले, पळायला लागले. ते पार्वतीचे ते बघितलं तर मग शिवाने बघितलं कोण येतं, रावण. तो म्हणे थांबा, होऊ दे त्याचा, मी बघतो काय करायचं त्याचं, होऊ द्या म्हणे. आता तो झाला तर शिवाने काय केलं, फक्त आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने तो कैलास पर्वत फक्त थोडासा दाबला. मी काय म्हटलं का अहंकार, रावणाचा अहंकार, आणि शिवानी फक्त आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने फक्त थोडासा कैलासावर दाब दिला. तो कैलास खाली बसला. त्याच्या खाली रावण अडकला गेल्या मग झाल्यावरती मग आता झालं काय, आता तो अडकला तर हे करायचं का. आता ही जी तो ऐकायला तयार नाही किंवा त्याचा अहंकार झालेला, शिवानी त्याला हे केलेलं, आता याची सुटका होणार किंवा तो बाहेर कसं येणार. तर मग आता देवांनी किंवा त्याच्यात हे भांडण सोडवायचं कसं किंवा गोष्ट सांगितली, ही गोष्ट सांगितली सरस्वतीला. शिव पार्वती, गणपती आणि कार्तिकी तिथे बघायला मिळतो. खाली जर बघितलं तर खाली रावण आहे, त्रिमुखी दाखवलेला आहे आणि त्याच्या मागच्या 2 हातांनी तो कैलास उचलताना दिसतो. असं ते 2 भागामध्ये ते शिल्प केलेलं आहे इथलं. आणि याच्यामध्ये परत त्या सुंदरा दाखवलेला आहे, तिच्या डोक्यावरती कलश आहे, इथं हातामध्ये कलश बघायला मिळतो. ते परत असताना तिच्या उजव्या हातामध्ये कमलकलिका बघायला मिळते. कमलाचं फूल बघते, कमलाने तिला देते, कमलकलिका बघायला मिळते. आणि याच्यामध्ये कमलाचं फूल का तर प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे कुठल्या याच्यामध्ये बघायला गेलं तर कमळ हे पावित्र्याचं प्रतीक मानलं गेलं आहे. सर्वात सोपी पद्धत एकच आहे, कमळ जरी चिखलात उगवत असलं तरी कुठल्याही पद्धतीचा ते डाग आपल्या अंगावरती लावून घेत नाही. ते परत तुमचा तोच विषय असतो का प्युरिटीचं प्रतीक, सात्विकतेचं प्रतीक असेल तर ते कमळ. त्याच्यानंतर परत गेलं तर परत तिथं दर्पणं बघायला मिळते, परत ती नृत्यमग्न बघायला मिळते. परत तिच्या हातात बघितलं तर परत ते कमलचं देठ बघायला मिळतं. चला पुढे. तर परत पुन्हा इथं कामशिल्प दाखवलेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार त्या गोष्टी दाखवतच ह्या करत असं. परत इथं कामशिल्प बघायला मिळते. फोटो घेतोय तो ब्रह्मानी, म्हणजे ज्या सप्तमातृका ज्या आहेत ना त्याच्यातली इथं ब्रह्मानी बघायला मिळतं, त्रिमुखी आणि तिचं जे वाहन आहे हंस, तर प्रत्येक वेळेचं हंस येते तिथं तो हंस आपल्याला बघायला मिळते. आणि मगाशी जे सांगितलं मी का ह्या ज्या भूमीत जसं आलं तर इथून बघितलं तर अशाला पूर्ण एक अखंड रेषावरती गेलेली दिसते आपल्याला. म्हणजे थोडक्यात काय झालेलं आहे, ते भूमीपासून आलं आणि वरती पूर्ण गेलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय झालं का आता पंचांगाचा प्रासाद तुम्ही जे कोण मोजलेले होते वरती 1 2 3 4 5 असं 1 2 3 4 5 असे हे 5 कोण तयार झालेले. आणि 5 कोण तयार झाले काय, हा भाग मध्ये गेला, हा भाग पुढे आला, प्रवेश आणि निर्गम असं म्हटलं. तर याच्यावरती जे काय ऊन सावली पडते तर त्याच्यावरती ते शिल्प अजून दिसायला उठून त्या पद्धतीने दिसतात. आणि वर वरती तो त्याच्यामध्ये हे होता, शिव होता. आता तो अंधका सुरुवाताचा असेल तो कदाचित, तो पण बऱ्यापैकी खंडित झालेला. तर परत इथे कपी आणि ती स्त्री हे बघा इथं समोर आपल्याला परत ते दिसते. म्हणजे ह्या तुम्हाला आता इथल्या दुसऱ्यांदा बघायला मिळाल्या. तर म्हणजे ह्या गोष्टी असतात, ह्या गोष्टी तर तुम्हाला सांगतच त्या पुढे हे करत असतात. आणि खाली जर बघितलं तर इथे गणपती बघायला मिळतोय, परत इथं महिषासूर मर्दिनी बघायला मिळते. तिकडं आपण महिषमर्दिनी वेगळ्या पद्धतीची बघितली होती, इथे परत इथं वेगळ्या पद्धतीची बघायला मिळते. आता इथे खाली तो दाखवलेला आहे आणि वरती ते त्रिशूळाने तिला मारताना दाखवलेलं आहे. हा
आता ह्या इथे एक मिनिट, हा इथे परत एक दर्पण बघायला मिळते. हे बघा, हे बघा इथे परत एक दर्पण बघायला मिळते. म्हणजे हे जे प्रत्येकाच्या इथे पण दर्पण आहे. तर ह्याच्यात म्हणजे सांगण्याचं एकच असतं का तेच रिपिटेशन करून त्याच गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला त्या सारख्या दाखवत असतात किंवा सांगत असतात तुम्हाला त्या. आणि आता याच्यामध्ये बघितलं तर आता हे शिखर बघितलं ना सर, पूर्ण 4 भागात हे केलेलं आहे. आणि नंतर ही मधली जे होतं ना, ही जी भूमिशैली होती ही आपण हे केलेली होती. आणि त्याच्यावरती असे मजले जे बनवलेले आहेत ना, तर ते मजले म्हणजे तो भूमीचा तो प्रकार, म्हणजे एक मजला त्याच्या मागची हे केलेली तशी. आणि आता याच्यामध्ये केलं तर इथं आपल्याला गजलक्ष्मी बघायला मिळते. हे जे लोखंड आहे ना त्याच्यावरती गेलं, तिच्यावरती गणपती आहे आणि त्याच्या खाली गजलक्ष्मी बघायला मिळते. आणि त्याच्या शेजारी युद्धाचा प्रसंग दिसतोय बरोबर. तर ही अशा ज्या गजलक्ष्मी ह्या तिन्ही बाजूनी बसल्या. पश्चिमेचं ऊन येणार, पश्चिमेचं ऊन याच्यावर पडल्यावर परत तो प्रकार आपल्याला बघायला मिळतोय, ऊन सावल्यांचा प्रकार बघायला मिळतो. कसं असे कोण आले, असे कोण आले प्लॅन मध्ये दिसतं ते कोण आलेले बाहेर. पुन्हा सरस्वती, आता प्रत्येकाला वाहन दिलेलं आहे. तर गंगेचं वाहन आहे मकर, यमुनेचा कासव. तर यमुना म्हणजे काय भक्तीचं प्रतीक दाखवलेलं. तर या जे काय मकर केलेलं आहे, तर बऱ्याच ठिकाणी का साधारणतः एक हे याला मकर प्रणलक असं म्हटलं गेलेलं आहे. याच्या मागची संकल्पना अशी का मग तिच्या मुखातून पडणारं पाणी हे म्हणजे जे अभिषेकाचं पाणी किंवा स्नानाचं पाणी हे त्या पद्धतीचं म्हणजे गंगेच्या एवढंच पवित्र आहे. आणि ते पवित्र पाणी बाहेर जाण्यासाठी काय केलं त्यांनी, ते मकरमुख बनवलेलं. साधारणतः 10व्या-11व्या शतकाच्या नंतर वगैरे जर काही म्हणजे मंदिरांमध्ये जे काही थोडेफार बदल होत गेले ते झाले, तर त्याच्यामध्ये आता नंतर इथं काय गोमुख बघायला मिळतं. आणि आता बऱ्याच ठिकाणी सहसा आता गोमुखच बघायला मिळतं, सहसा मकर प्राणला काय. तर म्हणजे मंदिराच्या थोडासा प्राचीनत्वाचा किंवा थोड्याशा जुन्याचा जर बघितला तर साधारणतः मकरमुख म्हटलं तर साधारण थोडंसं जुन्या कालखंडामध्ये ते जातं. त्याच्या मागचं हे पण एक म्हणजे आयडेंटिफिकेशनला किंवा माहिती होण्यासाठी ते पण याच्यामध्ये केलं. परत इथे खाली 100 आहे कसं त्याच्यामध्ये भारवाक 100 तो भारवाक 100 आणि त्याच्यावरती दाखवलं तर तिकडे जशी ब्रह्मानी दाखवली तशी विष्णूची नाव आठवलं मी आता, तर ती विष्णूची ती ही शक्ती. तर ती का तर त्याचं जे विष्णूचं जे आयुध आहे त्याच्यामध्ये गदा आणि चक्रवर्ती बघायला मिळते. गदा आणि चक्र बघायला मिळते. आता सप्तमातृकांपैकी एक वैष्णवी. परत पुन्हा कामशिल्प बघायला मिळते. परत कामशिल्पाला परत हा नॅचरल नाहीये, परत वेगळाच आहे. त्याच्यामुळे म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टी दरवेळेस तुम्हाला कुठे ना कुठे तुम्हाला त्या हायलाइट करत आता. परत इथे जर बघितलं तर परत इथे वरती कपी आणि ती स्त्री ती परत बघायला मिळते. ते भारवाक 100चं तिला पीठ दिलेलं आहे खाली, त्या पीठावरती ती उभी दिलेली आहे परत कपीने. आणि त्याच्यानंतर तिथं वरती तो व्याल आहे आणि त्याच्या खाली हत्ती दाखवलेला आहे. तर ते एक सिम्बॉलिक मध्ये जातं. कारण सिंह जर म्हणाल तर सिंह हे शूरतेचं प्रतीक येतं आणि हत्ती जर म्हणाल तर परत ऐश्वर्याचं प्रतीक येतं. जिथं सिम्बॉलिक याच्यामध्ये जातं का ऐश्वर्य जर मिळवलं असेल किंवा आमचं जर हे सगळं ऐश्वर्य आहे तर हे सगळं आम्ही आमच्या ताकदीवर मिळवलेलं आहे. त्याच्यावरती ती फुलं काय सर ते फुल थोडंसं नक्षी केलेलं आहे, पण ते भागीत संपूर्ण सांगणार होतो मी. हा झाड पण वाटतं आणि फुलांची ती नक्षी आलेली, तो प्रकार थोडंसं इथे सांगा. 2 शिल्प दाखवलं त्या सरांनी तो प्रश्न विचारला होता ना, फुलं वगैरे दाखवले. तर ह्याच्यामध्ये स्त्री दाखवली. ही स्त्री बऱ्यापैकी खंडित झालेले आहे आणि इथं तिच्या इथं कमरेवरती काय दिसतंय, बाळ दिसतंय. तर तिला पुत्रवल्लभा म्हणतात याच्यामध्ये. तर पुत्रवल्लभ म्हणजे शिल्पशास्त्रामध्ये किंवा याच्यामध्ये त्याला पुत्रवल्लभ म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये परत कन्सेप्ट येते का पाठीमागा पूर्ण अशी फुललेली फुलं बघायला मिळतात. तर झाडाचं महत्व कधी येणार आहे, जोपर्यंत त्याला पानं फुलं वगैरे येत नाही तोपर्यंत त्याचं महत्व विशद होत नाही. तसं स्त्रीचं जोपर्यंत तिला बाळ होत नाही तोपर्यंत तिचं स्त्रीत्व पूर्ण होत नाही. तर झाड जर पूर्णत्वाला जायचं असेल, झाड जर पूर्ण व्हायचं असेल तर त्याला पानं फुलं वगैरे फळं येणं ही गरजेची आहे. आणि स्त्रीत्व जर पूर्ण असेल तर तिला बाळ होणं गरजेचं. हे झालं तुमच्या याच्यामध्ये. परत याच्यामध्ये अध्यात्म असं सांगतंय का हा परमेश्वर आहे, हा परमेश्वर आणि हे तुम्ही तर तुमचं नातं ह्या पद्धतीने पाहिजे. म्हणजे तुम्ही जर बाळ असेल तर परमेश्वराने आई व्हायचंय आणि जर तुम्ही परमेश्वराला जर आई मानत असेल तर तुम्ही बाळासारखं त्याच्याकडे जायचं.
तुमच्या ह्या पद्धतीचं नातं आहे आणि जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं हेच आहे, आईचं आणि बाळाचं. याच्यापेक्षा श्रेष्ठ नातं कुठलं पूर्ण ड्रेस तिला हा. तर त्याच्यामध्ये आता ती इकडे हे का तर ह्या पद्धतीचं तुमचं ते हे असावं. आता त्याच्यानंतर परत आता अॅनाटॉमी सर म्हणजे परत तुमचा विषय येतो. आता परत तो जर अॅनाटॉमीनी जर जे तुमच्या पद्धतीने केला तर ही जर बघितली तर ही सिंहकटी होते. कारण त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे, सिंहकटी सांगितलेलं आहे, गजगामीने सांगितली. सिंहकटी म्हणजे जशी सिंह चालते किंवा सिंहची जी कंबर असते तर ते सौंदर्याच्या याच्यामध्ये बा तिला ते चांगलं मान्य केलेलं आहे. तर गजगामिनी म्हणजे बाबा हत्तीसारखं थोडीशी जरी असतं पण तिच्या चालण्यामध्ये पण एक डौल असतो. म्हणजे जरी ती स्थूल असेल किंवा हे असेल तर तिच्या चालण्यामध्ये एक डौल असतो, तो एक भारदस्तपणा असतो. तर असे एक सौंदर्याचे ते प्रतीक सांगून घेतलेले. त्याच्यानंतर जर बघितलं तर आज लोक झिरो फिगर करायला जातात. तसं पाहिलं गेलं ती झिरो फिगर नाही, हा कमनीय बांधा तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये परत सांगताना असं सांगतात का ही कारण काय त्या कलाकारांना जे निसर्गात दिसलं, जे निसर्गात भावलं त्यांनी ते याच्यामध्ये उतरवलं, त्यांनी बाहेरचं काहीच उतरवलं नाही. आता याच्यामध्ये सांगता इथून जर इथपर्यंत बघितलं तर हत्तीच्या सोंडेसारखं दिसतं. म्हणजे हत्तीची जर सोंड जर समोर आणली तर तिच्या कमरेपासून तर पायापर्यंतचा भाग त्या पद्धतीने तो त्या पद्धतीने दिसून येतो. जर तुमची डोळे जर बघायला गेलं तर जर पारवा किंवा कबूतर जर असं बघितलं तर तो आकार तयार होतो, त्या प्रकारे तुमचा आकार तयार होतो. आणि आपण तिला काय म्हणतो, मीनाक्षी हरिणाक्षी. मीनाक्षी म्हणजे मीन मासा, जिचे डोळे माशासारखे दिसत आहेत किंवा माशासारखे डोळे आहेत ती मीनाक्षी. हरिणाक्षी म्हणजे तिचे डोळे हरणासारखे आणि त्याच्यात तो कोमल भाव. नुसते डोळे हरणासारखे असून उपयोग नाही, तर त्याच्यात तो कोमल भाव पण तुमचा आला पाहिजे. तो जो कोमल भाव दिसतोय त्या मृगासारखा हरिणासारखा तर ती हरिणाक्षी. म्हणजे अशा ज्या निसर्गात ज्या गोष्टी भावल्या किंवा निसर्गात ज्या गोष्टी आणल्या त्या केल्या. आता जर बघितलं गेलं तर हा फलकहार म्हणजे तो फलकहार बघायला मिळतो, ही कंठी बघायला मिळते, पायात तोडे बघायला मिळत आहेत, नंतर ही कमरेची मेखला किंवा जे वस्त्र पावरण दिले ते बघायला मिळतात इथे. नंतर हा पाठीमागे बघायला गेलं तर आता जसं तो आंबाडा वगैरे यायचा बघा पूर्वी, तो हे आंबाड्याचा प्रकार बघायला मिळतोय, कानातले मोठे कुंडल बघायला मिळते. आणि माझ्या अंदाजाने हे दागिने हे काय 1 ग्रॅमचे नसतील. बरोबर ना? नक्कीच माझ्या माहितीप्रमाणे ते काय 1 ग्रॅमचे नसतील. हे साधारणतः सोन्या चांदीचे तर निश्चित असावे बा असं. तर म्हणजे एक जर बघितलं तर त्यावेळेचं जर बघितलं तर त्यांची एक संपत्तिक स्थिती म्हणा किंवा काय कशा असावी तर साधारणतः त्याचं पण याच्यावरून एक कल्पना येऊन जाते. तर हे 2 शिल्प इथे पुत्रवल्लभ आपल्याला परत मध्ये बघायला मिळणार. तर म्हणजे कारण कसं सर, ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार सांगून किंवा ह्या पद्धतीने सांगून तुम्हाला ते तुमच्या मनावरती ते बिंब दानत चालायचे. मग अशी ती कपिल ती दाखवली, तो व्याल आणि तो हे दाखवला, व्याल आणि स्त्रिया दाखवला त्याच्या मागचे. तर हे बघा, आणि तो पण साधारणतः तो जो प्रकार आहे हा आपल्याला दक्षिणेत पण बघायला मिळतो. कारण त्यांचं प्रत्येकाचं म्हणणं एकच आहे, हे जे काही मिळवलेलं हे काही आम्हाला ऐकलं नाहीये किंवा काही योजनेतून आलेलं नाहीये, हे आमच्या ताकदीच्या बळावर किंवा शौर्याच्या जीवावरच आम्ही हे केलेलं आहे. पश्चिम इंद्र झाला, तर दक्षिणेचा यम पण झाला होता तिकडे. याच्यात काय केला, उत्तरेचा वरून पण ते जोडीने दाखवलं, म्हणजे ते चांगलं केलं. इथे परत व्याल दाखवला. आता परत याच्यामध्ये शिल्पकामाचं आणि साधारणतः हे सगळ्यात मोठं शिल्प जे धरलं आकाराने तर हे केलेलं आहे. पाठीमागे बघा तो लमानी स्टाईल जे आहे ना, लमानी स्टाईल, तर लमानी स्टाईल बघा ते पाठीमागे येतो. तिचे ते कानातले झुमके वगैरे जर बघितले नंतर वरती तो शिरोभूषण येतंय, तिचं पाठीमागं फुलं केले. तर हिचं जर आता आपण टाकायला जाणार आहे ना, हिचंच लार्ज स्केल आपण तिकडे बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर कोरीव काम किंवा त्याच्या मागे ते त्याच्या मन्यासारखी जी नक्षी काम वगैरे आलेलं आहे ती बघा, ते कसं पूर्ण पद्धतीने ती हे सुंदर आहे. पण एक स्टेप परत पुढे जातं. हे बाहेरची तुमची शुद्धता होऊन गेलेली, पण एक स्टेप मध्ये जात असताना परत आपल्याला तिथं एक गोष्टी पत्करायला लावल्या आणि परत सोडायला लावल्या. हे करत तुम्हाला अंतराळापर्यंत नेलेलं आहे. अंतराळामध्ये परत तुम्हाला तिथं स्थिर केलेलं आहे आणि त्या स्थिर अंतराळानंतर परत तुम्हाला निर्णय सांगितला, एक तर तिकडे नाही तर परत इकडे. मग ही निर्णय क्षमता आपण कशी घ्यायची किंवा तो निर्णय आपण कसा अंगीकारायचा. तर आता ह्या भिंतीवर आता याच्यामधून आल्यापासून आपण परत एक मधल्या परत गोष्टी करू. तर याच्यामधल्या काही तुमच्या संसारिक मधल्या गोष्टी आहेत, ज्याच्या तुमच्या डे टू डे लाईफ मधल्या आहेत. तुम्ही जीवनात कसं असावं कसं नसावं. परत तुमच्या काही पौराणिक गोष्टी आहेत त्या परत तुम्हाला त्या परत काही राहिल्या असतील ते केलेल्या आहेत. त्याच्यानंतर परत अशा एक छोट्या गोष्टी त्या आपण आता मध्ये बघू.